आपल्या शाळेचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, सगळे शिक्षक वृंद आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी, बोलायला सुरुवात करताना आधी मी तुमच्या सगळ्यांचा उल्लेख केलाय, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, आणि त्याच्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचा मी उल्लेख केला. याचं कारण असं आहे की कोणतीही शाळा किंवा कोणतीही शैक्षणिक संस्था याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि मान्यवर हे विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांचे पालक असतात आणि शिक्षक असतात. ही सगळी जी व्यवस्था आहे, ज्याला आपण शिक्षण व्यवस्था, ही सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे, मुलांसाठी आहे, पुढच्या पिढीसाठी आहे. त्यामुळे प्राधान्याने या 3 घटकांना मान दिला गेला पाहिजे. हे जे आम्ही येतो, तुमच्या समोर बसतो, आम्हाला फुलं देतात, आमचा मान मराठा होतो, हे माझ्या मनाला न पटणारी गोष्ट आहे. तुम्ही जर नसाल तर आमचं काय किंमत, आमची शून्य आहे. त्यामुळे खरे उत्सव मूर्ती, खरे मान्यवर हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आहेत. मित्रांनो, 2-4 गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. ती गोष्ट म्हणजे जन्मतःच कोणी हुशार आणि कोणी मठ्ठ असा नसतो. सगळ्या बालकांचा मेंदू सारखा असतो. जगातले थोर संशोधक, आइन्स्टाईन वगैरे सारखे, अब्दुल कलामांसारखे, त्यांचा मेंदू आणि जो समाजामध्ये अगदी मूर्ख समजला जातो अशा माणसाचा मेंदू हे सारखे आहेत. आपण आपल्याला दिलेला मेंदू कसा वापरतो यावर आपण पुढे काय होतो, यशस्वी होतो अथवा नाही होत, हुशार ठरतो अथवा नाही ठरत, हे सगळं अवलंबून असतं. आणि आपला मेंदू जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने वापरण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, आणि ती गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता, ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड म्हणतात. एकाग्रता. तुम्हाला पहिलीपासून खूप विषय शिकवले जातात, गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, पर्यावरण शास्त्र, पण मनाची एकाग्रता कशी करायची हे शिकवलं जात नाही. त्यामुळे आपण आयुष्यभर धडपडत राहतो. मनाची एकाग्रता ही तुमच्या लहान वयामध्ये, तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्हाला शिकवली गेली पाहिजे, आणि मनाची एकाग्रता तुम्हाला साधता आली पाहिजे, तर तुम्ही पुढे आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल.
तुमच्या घरात खूप मोठा खजिना आहे, त्याची किल्ली तुमच्याकडे नाहीये. त्या खजिन्याचा उपयोग काय? तसा हा माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटरपेक्षाही सुपर आहे, पण त्याची किल्ली तुमच्याकडे नाहीये, त्याचा पासवर्ड तुमच्याकडे नाहीये. तर त्या सुपर कम्प्युटरचा, त्या ट्रेजरचा तुम्हाला उपयोग करता येणार नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी काही मानसिक व्यायाम करणं आवश्यक आहे. जसं शरीर तंदुरुस्त करण्यासाठी शारीरिक व्यायाम केले जातात, तसे मन तंदुरुस्त करण्यासाठी, मनाची एकाग्रता साधण्यासाठी आपल्याला काही मानसिक व्यायाम करावे लागतील. या मानसिक व्यायामाचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. जसा तुम्ही शारीरिक व्यायाम करता, शारीरिक व्यायामासाठी अमक्या धर्माच्या लोकांसाठी हे व्यायाम, त्या धर्माच्या लोकांसाठी हे व्यायाम, असं कुठे वर्गीकरण असतं का? असं वर्गीकरण नसतं. त्याचप्रमाणे सगळ्या धर्मियांसाठी मनाचे व्यायाम सारखेच आहे. ते मनाचे व्यायाम करून आपण मानसिक एकाग्रता साधली पाहिजे. हा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दैनंदिन शालेय जीवनामध्ये मनाची एकाग्रता शिकवण्यासाठी आपल्याला हे मनाचे व्यायाम कसे आणता येतील, सुरू करता येतील, याचा आपण विचार करणार आहोत. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे जे 10वीला मुलं मुली आहेत किंवा जे 10वी पास झालेले, आता गुणवंत ज्यांनी बक्षिसं घेतली ते मुलं मुली आहेत, यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते असं की तुम्ही तुमची क्षमता ओळखा. आपण काय होऊ शकतो, काय स्किल आहे, काय कौशल्य आहे, आणि मग तुम्ही तुमचा मार्ग निवडा. सगळे त्याची परीक्षा देतात म्हणून आपणही एमपीएससीची परीक्षा द्यायची. सगळेजण JEE नीटला बसतात म्हणून आपणही JEE नीटला बसायचं. सगळेजण ज्या मार्गाने चालले त्या कळपामध्ये आपण पण एक शिरायचं. ही जी आपली एक मानसिकता आहे, त्याच्यातनं तुम्हाला तरुणांना बाहेर पडावं लागेल. आपली हौस आणि आपली क्षमता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मला हौस आहे की मी सरपंच व्हावं, पण सरपंच होण्यासाठी लागणारी क्षमता माझ्यात आहे का, हे मला ओळखता आलं पाहिजे. जर ती क्षमता माझ्यामध्ये नसेल तर मी कितीही प्रयत्न केले तरी त्या मार्गामध्ये मी अयशस्वी होईल आणि मी आयुष्यभर दुःखी राहील. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ॲप्टिट्यूड टेस्ट काही आहेत, कल चाचणी, काही खाजगी संस्थांच्या सुद्धा कल चाचणी आहेत. तुम्ही 10वीमध्ये असताना किंवा 10वीमध्ये, आता तुमचं वेळ निघून गेला, 11वीमध्ये गेला, तुम्ही ही स्वतःची कल चाचणी करून घ्या. त्या कल चाचणीतनं तुम्हाला कळेल की तुम्ही कॉमर्समध्ये चांगले व्हाल का, आर्ट्समध्ये चांगले व्हाल, लॉला चांगले व्हाल का, अजून दुसरं कुठल्या. असंख्य कोर्सेस आहेत, असंख्य अभ्यासक्रम आहेत, असंख्य व्यवसाय आहेत.
आपली क्षमता ज्यात आहे त्या व्यवसायामध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये आपण जर गेलो तर आपली भरभराट होते. मी तुम्हाला एकच उदाहरण इथे सांगतो. माझा फार जवळचा मित्र आहे. आम्ही एकत्र वाढलो, शिकलो. त्याचे वडील शेतकी खात्यामध्ये मोठे अधिकारी होते. आमच्या वेळेला त्यावेळेचं 11वी, ज्या वेळेला आम्ही 11वीत गेलो त्यावेळेला तो माझा मित्र त्याच्या वडिलांना म्हणाला की मला आर्ट्स फॅकल्टीला जायचं. त्याचे वडील म्हणाले की मी एक मोठा अधिकारी आहे कृषी खात्यामध्ये आणि माझा मुलगा आर्ट्स फॅकल्टीला जाईल हे मला शोभा देईल का? तू विज्ञान फॅकल्टीला गेला पाहिजे. त्याला मारून मुटकून विज्ञानात घातलं. तो बिचारा 12वी पास झाला नाही. नंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलं. त्यांनी शेती केली, वेगवेगळे व्यवसाय केले. त्याचा मुलगा जेव्हा 11वीला आला त्यावेळेला त्याच्या वडिलांनी जी चूक केली ती चूक यांनी केली. मी त्याला म्हणालो की तुझ्या मुलाच्या कल चाचणी करून त्याला जिकडे पाहिजे तिकडे जाऊ दे. तो म्हणाला नाही नाही डॉक्टर, आम्ही विज्ञानाला काढला. त्यांनी विज्ञान तिथं 12वी पास होईल. मग त्यांनी माझं ऐकलं. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेमध्ये गेले. तिथे कल चाचणीमध्ये त्याला वाणिज्य शाखा त्यांनी सांगितली. हा वाणिज्य शाखेत गेला आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये सगळ्या परीक्षा पास होत तो आता CA झालेला आहे. म्हणून आपली क्षमता ओळखणं, कल चाचणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुम्ही जरूर करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आमची संस्था तुम्हाला त्या बाबतीत मदत करेल. तिसरी गोष्ट, कोचिंग क्लासेसच्या मृगजळाच्या मागे धावू नका. लाखो मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्याच्यातले काही हजार मुलांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश मिळतो. बाकीच्या लाखो मुलांच्या पालकांचे पैसे वाया जातात. ते तुम्हाला काहीही वेगळं शिकवत नाही. त्यांचं मार्केटिंग उत्तम असतं, त्यांची व्यवस्था उत्तम असते. त्या